काय म्हणताय? हा मायू तुला आवाज दिसता का पाय राय ना मला बरोबर समजीच नाही ना मम्मी. ओ माय तुला काय सांगू रे ना ते ना आमना सुरत उदना बट्ट त्या रेल्यात चाली राहण्या ते पोरण्याचा यज्ञा नाव होतं म्हणे. मला ते बोलता बी नाही असते ती पोरं मालेगाव डोंगरायन पोरं. हा बी ते पोरं ऐका ना तर वैस होतं म्हणा बी डोकं गरज बी नुसतं गुणगुणले सोडा ना जीव होत नाही म्हणा. नको बरं सोडानच नाही पोरले. तू म्हणा तू सासू म्हणा द्या नसते वान बी पोसाडाल जाणं ले जाणं टुसन मा बी देख बेटा एक काम कमी करीस आणि त्या पुले मागे नको लागीस. पैसा काय आशेंस काय नाही लेकरूनी जिंदगी वेची धोका माशे बरं आती निसा बोलतस मर जायचो. आमना सुरत माते त्या तुमना कोणता मालेगाव ना डीएसपी सुद्धा गाया दिला ना डायरेक्ट. त्याला सस्पेंड कट टाका म्हणे असे बोला ना डायरेक्ट आमना सुरत ना. मग बरोबर आहे ना मम्मी. मग असा काय कायदा करा ना तो बरोबर आहे. सरकारना कायदा एकच दिन मा बदलाय टाकतस आणि दुनियाले म्हणजे दुनिया कायशी दुनियाच बनावस ना सरकार बी पण कोण समजाडी ते असले असं शे ना बी. मग बहीण तुला काय सांगू बट्टा आमना आटे ते त्या सुधाकर दादा आणि त्या सुधाकर चौधरी त्या बट्टाच पुरी रेली म्हणजे बाया माणसे अशी गर्दी मी सुद्धा काय तू मी बी जाऊ बिन मग बट्याच बाया निघे मग म्हणे त्या डीएसपी ले जर सस्पेंड नाही करा ना म्हणे त्यांनी फाशी लायते बरंच बरं म्हणे नाही ते त्याला डायरेक्ट सस्पेंड करा ना म्हणे. त्या आठ सुद्धा गाड्या बरी येणार आहेत त्या मालेगाव कोर्ट आले. माय बरोबर आहे ना मग आत्मा तर येतच ना बाई असेच ना घर मावय ना बो ते प्रत्येक ना बाय बेटा शेतीस प्रत्येक ना घर ना दान लेकरे शेतस असं चांगलं शे का त्याला लाजच नाही वाटेल मग जाजोले आणि त्याला आखो एक साय सरकार दपाड राही नाही मग सरकारना बी म्हण ना काय शे बरं. आणि मम्मी आज त्याला कडक कायदा होई ना त्याला असे तरपडाय मारतील ना तरच दुनिया सुधरी नाही ते आखो दुसरा उभा राहते ना ऐवान ते काहीच नाही वसबू म्हणशील बट असते प्रोत्साहन भेटी आई. आमना सुरत ना लोक तेच सांगितलं ना ती असं कसं म्हणे आमना सुरत ना राहता ना म्हणे त्याला केरच ना कतर टाकतात म्हणे असं सांगित बट आज बोली ना ताटे बी पुऱ्या रेला चालाय ना आता. मग एक साई काय म्हण राही मी तुन रीना तुन काय म्हण राही म्हणतो हो आई तुम्ही दमदारा ना जरा असं मालवीने ऐकू येस ना मग तर ना फोन तर ते म्हण मम्मी ऐकू या करे बोल राही तुम्ही मजार काय सांग राही तुन काय सांग राही तुन तडे बिरेला काढले त्या पोरण्या तेच गोष्ट चालाय नाही तोच विषय आहे ना जाता हो माय तुमर जायचो ना बापरे असं बोलवते काले मान घालले ती साकू काय वय ना रे बेटा काय की जाय राणी तुम सासूले तू अशी बोलत नको जावरी ना दल्ला माणूस दोरन रास आसी ना घर मावी कोणी दल्ला पल्ला राहत ते लेकरूवर ध्यान राहते हो बाई. मग कोणी राहता तिना आजी बाबा शेतकानी काय जाण माहिती असले बी बिचार असले पण काय ना काय ध्यान राहते हो बाई. तो बाहेर गावले जायला होता म्हणे तिना बाप म्हणे बडा चावेत बिन आमना डेरेली मा ते तो बाहेर गाव गया म्हणे आणि त्यान संगे याने मर जायचो नी काय व्हायला होती बोला बोल म्हणे ते त्यांना बदला लिहायचे म्हणे त्याने. मग ती पोरले चॉकलेट डाय म्हणे तो आणि चॉकलेट डाय आणि ती पोर गई म्हणे. मग ते मर जायचो नी आखो म्हणे मग ते आखो तरी सुद्धा रिपोर्ट वरतून त्यानावर संशय यायचे म्हणे तो. मग असं जाय ती मग तो कबल ना म्हणे आखो फरार घेता म्हणे तो त्याला पकड म्हणे जसं तसं सापडा आहे म्हणे आणि मर जायचो नी अशी वडांग मा टाकी दिली होती म्हणे पोरले. देख ना मर जायचो कशा राक्षस उत्पन्न जाय अभी कसा पापी जीवडा पापी जे ना तो मर जायचो पापीशे तो खरंच ना मग सरकार बी काय काम नाही मग त्याचा काय दारात बदली जातच काय बी करणार आहे ना ती प्रत्येक गोटली अशी नाही चाला अशीच चाली. मग आता केवायसी करेल नाही होती तर म्हणा लाडके बहीण ना पैसा सुद्धा होणार नाही मग या बड्या गोष्टीच ते त्याचा काय दारास नोटबंदी कराल कायदा लॉकडाऊन कराल कायदा बड्या गोष्टीच आणि आता कथा काय यास ना कायदा जीवर तर येसच ना मग हो मम्मी मग आम्ही तडे बडा ते चेव चालाय नी तशी बी चेव चालाय नी बरोबर जे ना मग चेव करा सारखं जे बी. आई गुणगुण कधी गी इगी ना ती शाळा नाही वटावर होती ना ती गुणगुण वा गुणगुण आई पोरले ना तू जरा शिवाय करत जाय बरं यानगर त्यानगर अभ्यास चालाव नाही ते माले आटेच करत जाय म्हणजे अभ्यास मला काय रे काम पटत नाही दकातील पहिले उठाती वकारा दी जाणती नी माले वटावर अशी ती काय व्हायची का बा आवाज देत आहे तुला 8 लाख शिरा सांगितले ना म्हणे 8 लाख शिरात जाय म्हणतं यानगर अभ्यास करत नको जाऊ बरं तू शाळा माहिती ना आपला गरज अभ्यास करत जाय
आणि तू सण माझाशी तर मला लय जा चालत जाय सांगे नाही तिथून मग मी येत जाई. एकलं काम नको करत जाऊ तू अशी पै बारे पाहुणे बारा. ओ बाई तुम्ही रोजच बोलता बाई, नुसतं बोल बोल करता मला. हा ना तिने लगेच जीवर येस ना मला तिनं सर्व झाले हो मम्मी ती. नाही नाही मी मग पुढे चालत ती ना, मी तर द्वेष टाकच तिले मग. नाही बी ना ते बडासकडे वातावरण बोलतं करावे चालणं मम्मी बोलता जीव ब्यास बीन कसं होईन कसं राही काही समजत नाही मला. नुसतं म्हणा जीव आहे ना डायरेक्ट राय दडदड दडदड करीस. काय पोरना ऐका ना ते रोज ना ते फुलेला आणं सुद्धा बंद कर देले म्हणे. वेळेसच नाही मी फुले. मला असं वाटत पोरवर दुर्लक्ष होई जाई मग आत्यान तिथे ध्यान राहिनी राहिनी दल्ल माणूस आहे बहीण आपण काय जास्त बोलू बी नाही शकतस म्हणशील मी एवढं बोलत नाही दिसले मग. नाही नाही दल्ल माणूस निघायची ध्यान राहा चांगली तू सासू बहीण मग पोरेसे अरे उरे करत राहा. दल्ल माणूस विचेल बेटा घर मा वन वन बन बन करो नी शांतीतीन राहो बेटा मग. नाही मम्मी आमने आमने शांतीच राहस काही नाही आया असा किस्सा होईना ना ते रोज बेटा असा मने यान गत होई घ्यात बेटा. आणि त्याला गेलं काही ना काही आको सजा भेटी ना ते माणूसला बी जरा असं शांतता वाटती ना मग. ते त्याला कुशाल त्या दपाड करायनात म्हणजे त्यांना मग काय शे बरं. आणि आज एवढा जर जीव गया ती पोर ना ते त्या मायबापासने काय म्हणू बरं. तशी का पहिलीच पोर होती आई एकच काय जाणवी दोनच जीव नाही पोरत दकाटच त्या फोटो केस मावी. हा फोटो मावी आहे पहिलीच पोरे वाटतं काय वयच नाही शेवत्यास मी मग तुमतून मी कमी वय नाशातच त्या एकच पोर वाटच मला त्यासली. तीन माय बितली म्हणजे आणि पोरी पाहणे ना आणि तिनं बाप बी चांगला आहे. तिनं काका बोले काल बी ते बिचारावर बोला आहे सुद्धा आणि सासा लट 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 करे तो बी तसं इकडनं बी बिचारीनं कसं असं लिकेल होई का हो माय मम्मी बी नशीब माली केलं होई का असं मग. नशीब नशीब करतस बेटा मग असं बी काय नशीब माझं असं का बरं. काय नाही गे रबीन तिले काय नाही गे र इथली भवानी बिचारी अशी काणी आहे की शिन कसं वाटच बीन आणि कसं कसं त्यांना जीव जाया आणि कसा तो मरी माय खायला त्याला आदर मिले. बाई मम्मी तू इथलं टेन्शन नको लिहित जाऊ आमना गली माने अक्काल ते दाखल करायला होतं तिने टेन्शन ना मग त्या अक्काने बी तसंच स्थान लिहिली ना. हा बी टेन्शन नाहीच मग नातवर ध्यान ठेवत जाय हो बी तू सासूले बी म्हणा जसं तिला एकलं नका सोडत जा म्हणा गुणगुणले बरं का म्हणा अर्ध चित्तून कडे राहस हो माई. हा हो मम्मी तू काही चिंता नक करू मग सासून दिसली बी ध्यानात राहस मग त्या वेळी सोटीशी एकलं काल ती नाकान काय मागे त्या ती चालणे की ना ते मग सासू बोलती मला बोले तिला का बरी होती जा म्हणे तुम्ही एकली नाही म्हणे मग सासूने बी त्याची ध्यान राहते नावर. गुणगुण अभ्यास करा ना तू. हो ना बाई करते ना ती माऊन ते बी येत आहे ना आता तुम्हाला तर काही चालत नाही अजून तुमचे चालूच राहते आता तुम्हाला काय होऊन गेलंय मला समजत नाही. मग ते डोंगराळे गावामध्ये चालत इथं होणारच काय इतकं काय गावाला बोल बोल करता आलं तुम्ही दोन्ही नुसतं तेच करत राहा. बस करवा शानपणा नक करू तू. काय म्हण राही नाही सुपर नका ऐकलेच जाय रे बेटा मम्मानं. चाल मम्मी ठेवस आम्ही. अरे बेटा काय म्हण राहिली तिथून मम्मी वाई तडे बी एक्साय रेला निघ राहण्यात म्हणे काल दिन आमना तडे बेटा कॉर्पोरेटर ने त्या बट्टा पिर आणतात म्हणे बाया माणसे पुऱ्या रेला निघणे म्हणे तेव्हा ती यज्ञाले न्याय भेटायलाच पाहिजे बुवा असं म्हणशीन मग सुरतमा सुद्धा का ती अहो याले मग सरकार काय करा ना भो सस्पेंड कर टाका म्हणे त्या तटे ना याले इन्स्पेक्टरले अधिकारीले जो बी होई त्याला सस्पेंड कर टाका म्हणे डायरेक्ट अशा कशा न्याय करा ना भो तो म्हणशीन बरोबर आहे ना दुनियानं बी मग कितली दुनिया बटी आहे वैर आहे दुनियानं बी करायचे ना मग सरकार कोठे न्याय कराय नाही. रेलीस मा म्हणे तुमना कायदा कशा चालू होई जास भो रातम रात कायदा उभा हो असणे मग याला काय कथा घ्या तुमना कायदा बरोबर आहे ना मग हो माय नाही देख आपण ऐकीशी ना आपलं असं भीतस असा आपला जीव आहे वस तिना माय बाप ना आत्मराजा काय म्हणस ते जे ना